आम्ही कुठे गेलेलो आणि आम्ही तो दिवस कसा घालवला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हाय हॅलो नमस्कार सर्व ताईंना, दादांना तसेच काकू काकांना स्वागत आहे तुमचं आभी स्वीट फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये। सुंदर अशी सकाळ झालेली आहे, सर्वांना शुभ सकाळ। तर मी या ठिकाणी नाश्त्यासाठी मिक्स डाळीचा ढोकळा बनविलेला आहे। तर ही रेसिपी ज्या बी ताई माझ्या पाहत असतील तर त्यांना सांगते मी की हा ढोकळा इतका स्पॉन्जी आणि पौष्टिक आहे, खूप टेस्टी आहे। तर ज्याला बी कोणाला ही रेसिपी पाहिजे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावी, त्यांच्याशी शेअर करल। बऱ्याच दिवसातून पाऊस थांबलेला होता आणि ऊनही पडलं होतं, मग मी भरपूर कपडे धुवून काढले घरातील आणि घरातील कामे आटपून घेतली, कारण पाऊस चालू असल्यामुळे घराच्या बाहेर पडता येत नव्हतं। तर बऱ्याच दिवसातून मुलंही घरात बोर झालेली होती, मग म्हटलं बाहेर पडावं। गावाजवळच इथे सुंदर असा धबधबाही आहे आणि धरण आहे, तर त्या ठिकाणी आम्ही गेलो। आम्हाला दुपार झाली होती, 2-2:30 वाजलेल्या। तर मग तिथे गेल्याबरोबर कडक ऊन पडलेलं, मग म्हटलं अगोदर जेवण करून घ्यावं। मग आम्ही एका सुंदर झाडाखाली जेवण वगैरे करून घेतलं छान। आणि मग हे पहा किती मस्त असं पाणी आहे। तर आम्ही लहानपणाचे मी मुलांसोबत माझ्या आठवणी सांगत असते की लहानपणी तुम्हीही अनुभवलेलं असन की आपण पाऊस झाल्यानंतर नदीवरती कपडे धुवायला गेलो तर आपण तिथे किती उड्या मारायचो पावसामध्ये किंवा पाण्यात, आणि नंतर होड्या वगैरे बनवणं, ते सोडणं पाण्यामध्ये, किती एन्जॉय। ते दिवस आता कालबाह्य होत चाललेले आहेत। ते खेळ मुलांना आत्ता खेळता येत नाहीत, कारण इंटरनेटचा जमाना असल्यामुळे हे सर्व काही आत्ताच्या मुलांना अनुभवता येत नाही। आपण हे खेळ खूप भरपूर असे बरेच जण खेळलेले असतील आणि मीही ते अनुभवलेलं होतं। तर मुलांसोबत मी माझ्या बालपणीची आठवण शेअर करत असते। मुलांनीही तो होड्या वगैरे सोडल्या, मग त्यांना तो दिवस इतका छान गेला, मग त्यांना खूप आवडलं ते पहा। आणि मग मस्त असा एन्जॉय केला। पहा किती मस्त फ्रेश असं पाणी आहे, धबधबा, पांढरं शुभ्र पाणी पडतंय पहा, इतकं निसर्गरम्य ठिकाण आहे ते। आणि बऱ्याच दिवसातून असं बाहेर पडलं ना ताईंनो तर खूप छान फ्रेश वाटतं, कारण रोजचे आपले हे कामं, घरातील कामं ते करावंच लागतात पहा। आपल्याला कामंही करायचे आणि आपले हे काय म्हणतात ना, माणूस हा जन्मभर विद्यार्थी असतो, तसंच बालपण आपलं मिस कधीच होऊ द्यायचं नाही। कामं भरपूर करायची आणि जगायचंही जीवन भरपूर। तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा।